विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्यात आणि महायुती सरकारने मताधिक्य मिळवून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळवून महायुती सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे। अशामध्ये मुख्यमंत्रीचा चेहरा कोणाचा असणार आहे, महायुती सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री बनणार आहे ह्याच्यावरती चर्चा पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। ह्याच्यावर शिवसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे हेच जाणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आमच्या सोबत आज आहेत 146 ओळा माजीवाडाचे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकरजी। सर, काय सांगाल, मुख्यमंत्रीचा चेहऱ्यावरती सध्या खूप जास्त चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, शिवसैनिक म्हणून काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा? बघा, महाराष्ट्रामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, थोरांपासून अगदी वृद्धांपर्यंत ज्या लोकांनी एका चेहऱ्याला स्वतःचा घरचा सदस्य स्वीकारलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदेच आहे। ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षात काम करतायत, गेले 27 महिने खूप साऱ्या योजना लोकांपर्यंतची, लोकांना जे हवं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी आणलं आणि अगदी वर्षा बंगला हा लोकांसाठी खुला केल्यापासून ते घराघरात प्रत्येक सणासुदीला त्यांना जितकं शक्य होत आहे 15-15, 16-16 तास हा मुख्यमंत्री लोकांना पाहायला मिळतोय, बघायला मिळतोय, त्यांच्या परिसरामध्ये येतोय। तर असा लाडका मुख्यमंत्री डेफिनेटली प्रत्येक महाराष्ट्राच्या मध्ये जो कोणत्याही पक्षातला व्यक्ती असो, तो राजकारणातला असो वा नसो, सगळ्यांची इच्छा आहे की हाच चेहरा पुन्हा एकदा या मुख्यमंत्री खुर्चीवरती बसताना लोकांना पाहायला आवडेल। आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची ही इच्छा आहे, आम्ही सर्वजण देव पाण्यात टाकून बसलेलो आहोत की बाबा हाच चेहरा पुन्हा एकदा सीएम म्हणून, कॉमन मॅन म्हणून महाराष्ट्र सेवेमध्ये रुजू व्हावा। सर, काल जे एकनाथ शिंदेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर ही पहिली शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरळ असं सांगितलं की जो 2.5 वर्षाचा माझा कार्यकाळ होता त्याच्यात मी समाधानी आहे आणि केंद्राचे जे निर्णय असतील ते मला मान्य असतील। मग ह्याच्यामध्ये एक असं मान्य करायचं का आम्ही की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला? दावा सोडल्यापेक्षा तुम्ही त्यांची वृत्ती बघा। ज्या वेळेला त्यांनी हे पद स्वीकारल्यानंतर एखादा सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याप्रमाणे ते महाराष्ट्राभर फिरले, लोकांच्या गरजा समजून घेऊन ज्या प्रकारे योजना त्यांनी आणल्या, महाराष्ट्राला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणं त्यांनी प्रयत्न केला। या व्यक्तीला सत्तेपेक्षा लोकांची जनसेवा ही फार महत्त्वाची वाटते आणि त्यातच त्यांना स्वतःचं हित वाटतं। त्यांनी कालही म्हटलं की ह्याच्या पुढेही माझी जनसेवा अशीच अविरतपणे सुरू राहील, जे माझं आयुष्य ते लोकांसाठी। मग अशा व्यक्तीला खुर्ची आहे, खुर्ची नाही आहे याने फरक पडत नाही। खुर्ची मिळाली तर काम करण्याचा एक वेग येतो, निर्णय घेण्याची क्षमता मिळते, ताकद मिळते आणि संधी मिळते। खुर्ची नसेल तरी महायुतीच्या माध्यमातून जो कोणी खुर्चीवरती उद्या बसेल त्याला सोबत घेऊन हाच महाराष्ट्र याच गतीने गेल्या 27 महिन्यात जी गती आपल्या या महाराष्ट्राला या लोकांनी दिली तीच गती पुढे घेऊन जाण्याचा मानस आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ठेवत आहेत। सर, ठाणे विभाग म्हटलं किंवा ठाणे हा मताधिक्य म्हटलं की शिवसेना डोळ्यासमोर येते आणि ठाण्याचाच एक भाग आहे ओळा माजीवाडा, ज्याचे आमदार प्रताप सरनाईक आहेत। यंदा 4थ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। काय वाटतं, त्यांना मंत्रिपद मिळेल का? आणि अशी चर्चा देखील सुरू आहे। त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे, मिळणार याची खात्री आम्हा सर्व ओळा माजीवाडातील प्रत्येक शिवसैनिकाला आहे। आम्ही अक्षरशः ती वाट बघतोय कधी ती अनाउन्समेंट होते, कारण इतकं मोठं काम या व्यक्तीने करून ठेवलं आहे। मीरा भाईंदर शहरात, ठाणे शहरात 2 वेगळ्या प्रकारच्या महानगरपालिकेला अंतर्गत त्यांची ही विधानसभा येते आणि संस्कृती, कला, क्रीडा सोबत काही वास्तू आणि अत्यंत रस्ते म्हणा जे एक आमदार करू शकतो त्या आमदाराच्या कल्पनेशी पेक्षाही पलीकडे जाऊन एक विजन विथ रिझन असे हे आमचे आमदार प्रताप सरनाईक साहेब आहेत आणि त्यांना कसं असं मंत्रिपद मिळालं की कामाला गती मिळते, एक ताकद मिळते। सो अशा काम करणाऱ्या माणसाला जर अधिक ताकद मिळाली तर नंदनवन करून टाकेल विधानसभेचं, असं आमच्या सगळ्यांचा मानस आहे। म्हणून सगळी प्रार्थना असेल आणि आम्हाला खात्री आहे की या वेळेला आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना डेफिनेटली मंत्रिपद मिळणार। सर, तुम्ही खात्री व्यक्त करताय, तर कोणतं पद मिळावं असं वाटतंय शिवसैनिकांना? मी गेल्या 15 वर्ष त्यांच्यासोबत मी आहे। मागच्या 3 विधानसभा पाहिल्या, ही 4थी पाहिली। मी त्यांना नेहमी शिक्षण म्हणा, कल्चर म्हणा, या ठिकाणची संस्कृती म्हणा याच्यावरती खूप काम करताना पाहिलं। सर्वधर्म समभाव सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या कल्चरचा, त्यांच्या समाजाचा विकास झाला पाहिजे, त्यांना हे शहर आपलंसं वाटलं पाहिजे, या विचाराने ही व्यक्ती पूर्णपणे व्यापलेली आहे। सो अशा व्यक्तीला जर कल्चर डिपार्टमेंटचं, एखादं एज्युकेशन डिपार्टमेंटचं, संस्कृती डिपार्टमेंटचं जर एखादं मंत्रिपद देण्यात आलं तर मला असं वाटतं की त्याचं सोनं केल्याशिवाय आदरणीय आमदार राहणार नाहीत। नक्कीच। तर हे होते आपल्यासोबत सचिन मांजरेकर। प्रत्येक शिवसैनिकाची हीच इच्छा आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, आपल्या लाडक्या बहिणींचे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावी, ही तर शिवसैनिकांची इच्छा आहे। पण ह्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा, कारण 5:30 वाजता दिल्लीमध्ये बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक करणार आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल, कोणाचा चेहरा समोर येईल हे तर समजणारच आहे। पण ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा।